आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। श्रीगोंद्यात संजय राऊतांकडून काही दिवसांपूर्वी साजन पाचपुते यांची उमेदवारी जाहीर। तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही। राऊतांचं नाव न घेता शरद पवारांचं वक्तव्य। कुणीही कुठेही उमेदवार जाहीर केलेला नाही। श्रीगोंद्या संदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। त्याच्या बाबतीमध्ये एवढं काय घडते मला माहित नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाहीये। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे, आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे। पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू। अजितदादांचं नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। तर मी अजितदादांचा दौरा रद्द करण्या इतका मोठा नेता नाही। माझ्या सांगण्यावरून अजितदादा ऐकत असते तर मी ह्या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती। उमेश पाटील यांचं वक्तव्य। कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाहीये की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल, आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असते। राज ठाकरेंनी बोलावली पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक। उद्या सकाळी 9 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार। पक्षाच्या सर्व नेत्यांनाही निवडणूक लढवावी, अमित ठाकरे यांची आग्रही भूमिका। सुप्रिया सुळेंनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीमध्ये बॅनरबाजी। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। तर बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते। महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं। भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बॅनरनी लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते। ही एक सशक्त लोकशाही आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल। मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता। मला भाजपात प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं। भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं। एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती। एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही। एकीकडे म्हणतात भाजपात मला विरोध, नंतर बदलतात। पद भोगायची आणि बडबड करायची इतकंच काम। गिरीश महाजनांची टीका। लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये। तुमच्या समोरच ते मला त्यांना सांगतायत, बाईट तुम्ही देतायत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही। मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला, पण ते मला येऊ देत नाही। म्हणजे किती लाजिरवाणा हा विषय असेल मला वाटतं। एकनाथ खडसे सातत्यानं भूमिका बदलतात। प्रत्येक वेळी ते वेगवेगळं बोलतात। त्यांचं नेमकं काय चाललंय याबद्दल मी काय सांगणार, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। साहेबांकडे आहेत, मग तिथून ते जातात भाजपकडे जायचं म्हणतात। मग तिथे मी थांबलेलो आहे, ते आहे काय 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 मग परत ते म्हणतात मी शरद पवारांकडे आहे। तर मला काही कळलं नाही ते काय नक्की काय आहे। जे वर्तमानपत्रातून वाचतं तेवढंच मला कळतं।